रोजची पूजा आपण घाईगडबडीत करतो, पण आठवड्यातले 2 दिवस मी देवांना छान स्वच्छ अंघोळ घालून आणि देवांना पितांबरीने घासून देवाची देवपूजा करते. रुक्मिणी माता विदर्भाची राजकन्या होती. तिचे मन द्वारकाधीश राजकृष्णावर जडले होते. जेव्हा तिच्या भावाने तिचा विवाह शिशुपालाशी लावून देण्याचा कट केला, तेव्हा रुक्मिणी माता डगमगली नाही. तिने आपल्या मनातील प्रेमावर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवला. रुक्मिणीची भक्ती केवळ पूजा अर्चा करण्याइतकी नव्हती, ती तिचे संपूर्ण जीवन होते. तिने श्रीकृष्णाला केवळ पती म्हणून नव्हे, तर परमेश्वर म्हणून स्वतःशी पूर्णपणे समर्पित केले होते. म्हणूनच जेव्हा पंढरपुराला पुंडलिकासाठी विठ्ठल थांबतो, तेव्हा ती रुसून दिंडीरवनात गेली, पण अखेरीस ती देखील विठ्ठलासोबत रुक्माईच्या स्वरूपात उभी राहिली. रुक्मिणी मातेचे चरित्र आपल्याला सांगते की आपल्या जीवनाचा मार्ग आपणच निवडायचा असतो. त्याच्या अटूट भक्ती, जबरदस्त धैर्य आणि स्वाभिमानी वृत्ती म्हणून प्रेरणा घेऊन आपण जीवनातील प्रत्येक संकटावर मात करू शकतो. रुक्मिणी माता आपल्याला शिकवतात की आपण बाहेरून शांत आणि प्रेमळ असलो तरी आतून आपला संकल्प हिमालय एवढा मोठा असायला पाहिजे. तरी मला छोटीशी असलेली माहिती मी तुझ्यासोबत शेअर केली. खरंच देवपूजा केली मन प्रसन्न होतं. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग अँड प्लीज सपोर्टिंग. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.